नमस्कार. तर संपूर्ण जगावर जो धोतवणारे जे महायुद्ध आहे, ते आता काही थोडे विरताना दिसत आहे. तर इराण आणि अमेरिकेचे जे युद्ध आहे, ते 2 आठवड्यासाठी शस्त्रसंधी ही जाहीर केलेली आहे. तर विशेष म्हणजे या शांततेचा मार्ग आपल्याला शेजारील देश जो पाकिस्तान, या पाकिस्तानने मोकळा केलेला आहे. तर पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देश आता युद्धाऐवजी टेबलावर येत आहेत. तर उद्या जो शुक्रवारी 10 एप्रिल या दिवशी पाकिस्तानच्या इलाहाबादमध्ये ही ऐतिहासिक चर्चा सुरू होणार आहे. तर यामध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स आणि इराणचे मोहम्मद बागेर गालिबाफ या चर्चेत नेतृत्व करणार आहेत. तर मुख्य चर्चा असेल ती म्हणजे हॉर्मुझ सामुद्रधुनी. ही हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यावर आणि इराणचे निर्बंध हटवण्यावर असेल. ही चर्चा यशस्वी झाली तर जगाची विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था ही पुन्हा रुळावर येऊ शकते. पण प्रश्न हाच आहे की शांतता कायमस्वरूपी असेल की 2 आठवड्यापुरती? तर ही शांतता कायमची असायला पाहिजे आणि म्हणून शुक्रवारी पाकिस्तानमध्ये जी बैठक होणार आहे, ती शांतता ठेवण्यासाठी ही बैठक पार पडणार आहे.